नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे उतार वयातील विकार आणि संयुक्त उपचार. दिवस आणि रात्री ह्यातला सुंदर समन्वय म्हणजेच संधिकाल. दिवसाचा सूर्य मावळतीला आणि उगवत्या चंद्राची आस. उतार वय सुद्धा या संधिकालाप्रमाणेच आहे. व्यवसायातील सर्व प्रपंचांपासून पूर्णतः रिटायरमेंट, कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून सुद्धा अंशतः मुक्ती आणि वृद्धापकाळाकडे वाटचाल. हीच वेळ आहे घटिकाभर थांबण्याची आणि स्वतःकडे लक्ष देण्याची, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची. उतार वयामध्ये जे विविध आजार होतात त्यांच्यावर संयुक्त उपचार पद्धती अतिशय प्रभावी चिकित्सा करू शकते. ती कशी हे आजच्या विषयातून आपण जाणून घेऊया. या विषयावर अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, योग, रेकी, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. वेदिक्युअर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. येत्या 1 आणि 2 एप्रिल 2017 मध्ये लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांना मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित केलेलं आहे. याने संयुक्त उपचार पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे. दर्शको हो, उतार वयातील विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणे उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. त्याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, म्हणजे प्रश्नमंजुषा. कार्यक्रमाशी निगडित असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसं सुद्धा मिळतात. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी उतार वयातील विकार नेमके कोणकोणते आहेत ह्या विषयाआधी आपण जाणून घेऊया. उतार वयातील विकार आज आपण डिस्कस करणार आहोत ते आहेत संधिवात, मधुमेह, मानसिक विकार, बहिरेपणा, त्वचा विकार. याचबरोबर इतरही अनेक विकारांवर आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टरांकडे पुढे जाताना पुन्हा एकदा डॉक्टर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण हा जो विषय घेतलेला आहे याच्या प्रारंभी मला संकल्पना सांगा. पहिलं म्हणजे कसं आहे की तरुणपणी मला एक गाणं आठवतं. तुला माहिती आहे की तरुणपणी जेव्हा हातात हात घालून संध्याकाळी आपण फिरायला जातो बागेत, तेव्हा आपण म्हणतो संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा. आणि काय होतं ते जेव्हा आयुष्याची संध्याकाळ येते, किती सुंदर भाष्य केलंस तू. आयुष्याची संध्याकाळ येते तेव्हा असंच म्हण, संधिकाली आशा संपल्या साऱ्या आशा. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आजकाल तुला माहितीये की हे जे उतार वयातील तर सोड, मध्यम वयापासूनच हे रोग इतक्या मोठ्या प्रमाणात बोकाळलेले आहेत की जरी आयुर्मर्यादा वाढलेली आहे मनुष्याची, पूर्वी ती कमी होती, हल्ली आयुर्मर्यादा 70च्या पुढे गेली. इव्हन भारतात सुद्धा, म्हणजे काही काही देशांमध्ये तर चीन आणि जपानमध्ये ते 80च्या पुढे आहे, किंवा इव्हन अमेरिकेसारख्या ठिकाणी सुद्धा जास्त आहे. कारण तिथे टर्शरी हेल्थ केअर ज्याला म्हणतात की इमर्जन्सी अत्यावश्यक जी वैद्यकीय सेवा असते ती खूप जास्त प्रगत आहे. त्याच्यामुळे माणसांना जगवत ठेवू शकतात ते. म्हातारे किती रोग झाले तरी पण खूप वर्ष जगतात. पण क्वालिटी काय, लाईफची क्वालिटी काय? मध्यम वयापासूनच तुम्हाला इतक्या रोगांनी ग्रासलेलं असतं की जोपर्यंत उतारवय यायला लागतंच. आपण उतारवय साधारण 60च्या पुढे धरूया की सिनियर सिटीजन्स बद्दल आपण आज बोलणार आहोत सगळ्या. तर त्या सिनियर सिटीजन्सना
मध्यम वयातच एवढ्या रोगांनी ग्रासून टाकलेलं असतं. 90%. 10% भाग्यवान असतील की ज्यांना कुठचाही रोग नाहीये. पण त्याच्यामुळे उतार वय हे नुसतं त्यांचे कॉम्प्लिकेशन म्हणजे सगळ्या आशा संपल्याप्रमाणे त्यांनी कसं तरी आपलं गोळ्या खात डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घेत आयुष्य काढायचं. असं कशाला? असं आपण संयुक्त उपचार पद्धतीने असं काहीतरी त्यांना मार्ग दाखवूया, आशेचा किरण दाखवूया की ज्याच्यामुळे त्यांचे बरेचसे रोग आटोक्यात राहिले पाहिजेत किंवा बरेचसे लोकांचा प्रतिबंध झाला पाहिजे. निश्चितच. आणि ह्यासाठी सुरुवात झाली पाहिजे ती स्वतःबद्दल सजग असण्याची. आणि हाच कार्यक्रमाचा आमचा नेहमी उद्देश असतो हॅलो डॉक्टर कार्यक्रमामधून. म्हणूनच आम्ही विविध विषयांवर वैद्यकीय विषयांबद्दल जागरूकता निर्माण करत असतो. मला वाटतं हे सर्व दर्शक आज आतुरतेने वाट पाहत आहेत की उतार वयामध्ये नेमके आपण कोणकोणते विकार घेणार आहोत. पहिल्यांदा आपण जेव्हा घेणार आहोत संधिवात. सर संधिवात मला वाटतं हा उतार वयापासून नाही, आता 35 पासूनच सुरू झालेला आहे. मग त्याला सुद्धा उतार वय म्हणायचं का? नाही, आता लवकर तारुण्य उतारायला लागतं. म्हणजे गमतीने म्हणाल तर संधिवाताचा एक प्रोग्राम होता, त्यात मी तुला सांगितलं की स्टेप लॅडर टेस्ट. म्हणजे स्त्रीचं वय नेमकं किती आहे हे जर बघायचं असेल तर तिला जिना चढायला किंवा उतरायला सांगायचं. तर उतरताना ती कशी उतरते, ती जर धडाधडा उतरून खाली आली तर ती खरंच तरुण आहे. पण तिला उतरताना त्रास व्हायला लागला तरी समजायचं वातविकारांनी ऑलरेडी ग्रासलेलं आहे. त्यामुळे जिना व्यवस्थित उतरू शकत नाही, कठड्याला धरूनच उतरावं लागतं. आणि ते कसं आहे माहितीये का की बालपणीचा काळ हा कफाचा काळ असतो, त्याच्यानंतर जो मध्यम वय असतो हा पित्ताचा काळ असतो, आणि त्याच्यानंतरचा जो काळ असतो तो वाताचा काळ असतो. त्यामुळेच एक छान केलंस की आपण सुरुवातीला वातविकार घेऊया. म्हणजे कारण कुठचाही उतार वयाला लागलं की वाताचा वाद बोकाळलेला असतो शरीरामध्ये, आणि त्याच्यामुळे वाताचे विकार खूप जास्त प्रमाणात. सर आपण घेऊया, पण आपल्याला प्रश्न सुद्धा आलेला आहे. मोहित प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार मोहितजी, बोला. हा मॅडम, माझ्या आईचं वय 62 आहे आणि तिला जेवण वगैरे जात नाही, तर थकवा आल्यासारखं होते. बरं, त्यांना डायबिटीस आहे का? हो, नाही, म्हणजे डायबिटीस नाहीये, फक्त शुगर वाढते सारखी. नाही, वाढते म्हणजे सतत वाढलेली असते, त्याची औषधं चालू आहेत की नाही आहेत? हो, चालू आहेत ना औषधं. हा, म्हणजे डायबिटीस आहे. हो. हा, बरं, ठीक आहे. आपण मधुमेहाबद्दल खूप डिटेल्स मध्ये बोलणार आहोत, पण तरी देखील सांगतो की मधुमेह हा असा रोग आहे की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाला तो अफेक्ट करतो. तर तिने तो फक्त सांगितलं की पचन संस्था अफेक्ट झाली किंवा भूक लागत नाही. भूक का लागत नाही की बाबा जेव्हा शुगर आपली रक्त शर्करा खाली जाते तेव्हा मेंदूला सिग्नल मिळतो की बाबा खायला पाहिजे काहीतरी. तर हे सगळ्यांच्या बाबतीत असतं. म्हणजे सगळ्यांना, नॉर्मल लोकांना सुद्धा रक्त शर्करा ती नॉर्मल रेंजमध्ये खाली गेली की आपल्याला भूक लागते. तर तसंच मधुमेहांच्या बाबतीत मात्र होत नाही, कारण का त्यांची रक्त शर्करा लवकर खाली जात नाही आणि ती हाय राहते. ती हाय राहते तर मेंदूला सिग्नल मिळत नाही, त्यामुळे भूक लागत नाही. हा एकदम कॉमन. आणि इन्सुलिनची डेफिशियन्सी, त्याच्यामुळे जो चयापचय क्रिया असते ती व्यवस्थित होत नाहीये. त्याच्यामुळे मेटाबॉलिझम व्यवस्थित नसल्यामुळे पण भूक लागत नाही. किंवा त्या किती प्रमाणात व्यायाम करतात किंवा त्यांचं कुठल्या प्रकारचं अन्न खातात, हे त्यांची प्रकृती कुठली हे आपण जाणून घेऊया. आणि जाणून त्यांच्या जीवनशैली आणि आहाराबद्दल त्यांना योग्य मार्गदर्शन केलं, त्यांचा डायबिटीस हा कंट्रोलमध्ये आणला आणि जास्तीत जास्त संयुक्त उपचार पद्धती वापरून कमीत कमी ॲलोपॅथीची औषधं वापरली, काही दिवस त्यांचं पंचकर्माने शुद्धीकरण केलं, तर लगेच मला असं वाटतं त्यांना भूक लागायला लागेल आणि बरं वाटायला लागेल. निश्चितच. आणि इतरही जे डायबिटीस मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स होणारे आहेत, म्हणजे होऊ घातलेले असतात, ते सुद्धा या गोष्टींनी टळू शकतात. सर आपण जेव्हा पुन्हा संधिवाताकडे वळूया, संधिवाताची नेमकी कारणं काय आहेत? आता संधिवात सर्वात महत्वाचं कारण आपण बघूया की उतार वयातलं संधिवात म्हणजे नेमकं काय. आता सांध्यातली कुर्च्या जी असते ती पातळ व्हायला लागते, कारण का आता एकूणच शरीरातलं कॅल्शियम हे कमी व्हायला लागतं, हाडं ठिसूळ व्हायला लागतात, संधिबंधांची ताकद कमी होते कारण आपण त्यांचा वापर जास्त प्रमाणात करत नाही. वयानुसार हाडांची झीज होते किंवा काही ठिकाणी कॅल्शियम जो हाडातनं बाहेर पडतो तो नको त्या ठिकाणी वाढतो, जशी टाचेवर हाड वाढणं किंवा ऑस्टिओफाइट्स ज्याला म्हणतात की नको त्या ठिकाणी हाडाची वाढ होते. तर त्याच्यानंतर
हे दाखवलेलं आहे की झिजलेली खुर्च्या दाखवलेली आहे, ही गुडघ्यामध्ये जी झिजलेली खुर्च्या आहे ती दाखवली. आणि तू म्हणालेस ती वाढलेले हाडं म्हणजे ऑस्टिओफाईट्सना आपण अस्थिकंटक असं छान मराठी नाव. आणि कंटक हे नाव बरोबर आहे, कारण चालताना अक्षरशः म्हणजे संधींमध्ये किंवा टोचल्याचे वेदना होतात, म्हणून त्यांना कंटक किंवा काटा म्हटलेला आहे. अतिशय योग्य असं उपाधी आपण दिलेली आहे. सर, आपण आपल्या संस्कृतमध्ये आपण कधी योग्य नावं कधी जसं मूळ व्याधीला आपण अर्श म्हणतो, तो पण एक कंटक. अगदी चपखल बसणारी आपण जसं म्हणतो की त्याला तो संस्कृत ही फार उच्च भाषा आहे. सर, आपल्याला प्रश्न आलेला आहे. अंकुश प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. तुम्हाला आवाज येतोय हो तेवढा टीव्हीचा. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. माझा पोटाचा त्रास आहे. मला पोटाचा त्रास आहे. जवळजवळ बाथरूमला 5-4 वेळा जावं लागते, 5 ते 4 वेळा. नाही, लघवीला जावं लागतं की शौचाला जावं लागतं? शौचाला बी लघवीला बी जावं लागतं. अच्छा. हा, मग शौचाला तुम्हाला 4-5 वेळा जावं लागतं. हा. बरं, शौचाला कडक होते का? कडक नाही होत. बर. नाही, साधारण होती, पण 2 वेळा चांगली होती आणि 2 वेळा नुसतं मोकळच जाऊन यावं लागतंय, आल्यासारखी वाटते आणि माघारी येतो. अच्छा, म्हणजे जावंसं वाटतं पण तिथे होत नाही गेल्यानंतर? होत नाही. वय किती आपलं? वय 50 आहे. 50 आहे. ठीक आहे, धन्यवाद. वय म्हणजे आता हा उतार वय आहे पण नाहीये, कुठला तरी वाताचा रोग किंवा कोलायटिस झालेला असावा. अच्छा. आपण त्यांची पुरुष परीक्षा किंवा स्टूल एक्झामिनेशन करून आपण पाहू शकतो की आतमध्ये कोलायटिसचे कुठले ऑर्गॅनिझम्स कुठले मिळतात का, अमिबा वगैरे, किंवा ज्याच्यामुळे त्यांना संवेदना होते की जावंसं वाटतं पण तिथे गेल्यावर होत नाही. तर हे कोलायटिसचं एक उदाहरण. दुसरा एक इरिटेबल बावल सिंड्रोम नावाचा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये असं होऊ शकतं की कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी डायरिया सारखं होतं, किंवा जाण्याची संवेदना होते पण गेल्यानंतर होत नाही. तर आपण त्यांचा योग्य निदान करू. त्याच्यानंतर प्रथम त्यांना विरेचन द्यावं लागेल माझ्या मते. आणि विरेचन दिल्यानंतर काही त्यांना आहारामध्ये बदल करावासा मी सांगेन की ते आहारामधले त्यांचे बदल आपण त्यांचा आहार पाहावा लागेल की ते काय खातात, त्यानुसार त्यांना बदल सुचवावे लागतील. आणि विरेचन आणि मात्राबस्ती ही 2 ट्रीटमेंट जर त्यांना व्यवस्थित दिल्या तर काही दिवसातच त्यांचा रोग पूर्णपणे पळून जाईल असं वाटतं. संयुक्त उपचार हा विविध उपचार पद्धतींचा अतिशय अचूक संगम आहे आणि त्यामुळेच विविध प्रकारच्या त्रासांवर आपण एकच उपचार पद्धतीही अवलंबू शकतो. याच विषयावर आपण पुढे चर्चा करत राहणार आहोत. उतारवयातील विविध विकारांवर तुमचे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. उतार वयामध्ये आपल्याला एक नेहमीचा प्रश्न पडलेला असतो की बाहेरचं आपण काही खाऊ शकत नाही, मग घरात असं काही खाल्लं तर चांगलं आहे का की जे हलकं सुद्धा असेल, पाचक सुद्धा असेल आणि त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा असेल? तर हो, घरातच इतर अनेक जिन्नस आहेत जे आपली ह्या गरजा पूर्ण करू शकतात. उदाहरणार्थ नाचणी, राजगिरा, वरई, मूग ह्या गोष्टींचा आपण जर आहारामध्ये समावेश केला गहू आणि तांदूळाच्या बरोबरीने तर ह्या गरजा तुमच्या नक्कीच पूर्ण होऊ शकतात. सर, जेव्हा आपण उतारवयातील संधी विकारांची कारणं बघितली तर पुढे काय सांगू शकता? हां, तर आता हा जो एक्सरे दाखवलाय हा एक्सरे मला वाटतं क्लिअर कट दाखवतोय की असं असतं की जेव्हा वातविकार होतात तेव्हा सर्वात जास्त डिपेंडंट जॉईंट्स जे असतात, आपण उभे राहतो त्याच्यामुळे जी गुडघ्याचे जे जॉईंट्स आहेत हे लवकर खराब होतात. त्याच्यामुळे तो उतारवय यायला लागलं की प्रथम काही चालू होत असेल ते म्हणजे गुडघेदुखी. आणि सर्व मेनोपॉझल विमेन ज्याला म्हणतात की एक मेनोपॉज 50 वर्ष नंतर, मागच्या वेळी आपण मेनोपॉज विषय घेतला होता, रजोनिवृत्तीनंतर बायकांना लवकर संधिवात होतो, पुरुषांना कंपॅरेटिव्हली कमी होतो. पण संधिवात लवकर कुणाला होतो पुरुषांमध्ये? तर पोलीस, अग्निशमन दल, त्याच्यानंतर ट्रॅफिकमध्ये काम करणारे आणि सीमेवर लढणारे जवान ज्यांना, किंवा शिक्षक,
ह्यांना सतत उभं राहावं लागतं किंवा सतत धावपळ करावी लागते, परेड्स करावे लागतात. ह्यामध्ये पुरुषांना संधिवात लवकर होतो. मात्र इतर पुरुषांना जे असे करत नाही किंवा गिर्यारोहक असतात त्यांना देखील लवकर होतो संधिवात. पण नॉर्मल पुरुषांना मात्र संधिवात लवकर होत नाही. त्यांना 60च्या पुढे गुडघेदुखी होण्याची शक्यता असते. पण स्त्रियांना मात्र 45-50 मध्येच गुडघेदुखीची लागण जवळजवळ 80-90% स्त्रियांना लागतेच. सर आपल्याला एक प्रश्न येतोय, माफ करा, काशीनाथ प्रश्न विचारताय जळगाववरून. नमस्कार. 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 काशीनाथ उकार राठोड, बोला. जळगाव. माझ्या पायाला मुंग्या येतात सर. बर. पायाला मुंग्या येतात? पायाला एकदम मुंग्या येतात. डायबिटीसचा थोडा प्रमाण वाढलाय त्यामुळे. डायबिटीस आहे का? हो. किती वर्षापासून डायबिटीस आहे? हा प्रमाण वाढलाय ना त्यामुळे थोडा डायबिटीस, पायाला एकदम मुंग्या येतात. कळलं मला. कमरेमध्ये मणक्यांची झीज वगैरे झालेली आहे का? हो. किंवा कमरेमध्ये काही त्रास आहे का? MRI वगैरे काढला होता का कधी? मणक्याला काही किरकोळ त्रास आहे. किरकोळ त्रास आहे. बरं, ठीक आहे, ठेवून द्या. ठीक आहे. हो बरोबर आहे सर, कारण दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला नर्व्हचं इरिटेशन आणि नमनेस येऊ शकतो. कधी कधी दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं की मणक्याला पण किरकोळ त्रास आहेच आणि त्याच्यावर डायबिटीस आहे. आता मधुमेहामुळे होतं काय नेमकं, जसं मगाशी सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी अफेक्ट होतात शरीरामध्ये. तर त्यापैकी नसांचा वात हा एक प्रकार आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतो. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मणक्यामध्ये कुठेतरी डिजनरेशन किंवा खराब झाल्यामुळे मणके, ती नस दाबली गेलेली असते आणि वरती नसेवरचं आवरण खराब झालेलं असतं. कशामुळे? तर मधुमेहामुळे. तर हे खराब झालेलं आवरण दाह निर्माण करतं. कधी कधी जळजळ होते हातापायांची आणि कधी कधी मुंग्या येतात. तर कधी नस दाबली गेल्यामुळे मुंग्या येण्याची शक्यता जास्त असते. तर आपण त्यांचं MRI पाहून पुन्हा नसांची टेस्टिंग करून, नसांचा वात कितीपत झालेला आहे याची EMG वगैरे टेस्टिंग करून आपल्याला कळेल की किती त्रास झालेला आहे आणि त्यानुसार आपण त्यांना विविध प्रकारची औषध योजना करू शकतो. ह्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर आहे, पिंडस्वेद आहे. तर ह्या पिंडस्वेदामध्ये खास भाताचे पिंड बलासारख्या वनस्पतीमध्ये भिजवून त्याचा शेक दिला जातो. त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा होऊ शकतो. तर ही ट्रीटमेंट त्यांनी जरूर करून घ्यावी आणि त्यांना ह्याच्यातनं नक्की मुक्ती मिळेल ह्या रोगातून. सर आपण पुन्हा संधिवाताकडे आपण थोडक्यात कारणं सांगितली, संधिवात म्हणजे नेमका काय आहे सांगितलं, ह्याची लक्षणं काय असतात आणि या तपासण्या कशा करायच्या असतात? हां, तर आपण पहिला एक्सरे, सर्वात एकदम सुंदर आणि सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे एक्सरे काढणं. दुसरं म्हणजे बोन डेन्सिटी टेस्ट नावाची टेस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं की हाडांचा ठिसूळपणा किती प्रमाणात आहे ते आपल्याला कळतं. ही एक स्लाइड आहे बघा, त्याच्यामध्ये मी दाखवलंय की ऑस्टिओपिनिया म्हणजे काय आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय. ऑस्टिओपिनियामध्ये थोडीशी खराब झालेली हे दिसते, आतली हाडांची रचना दाखवतात ती थोडी खराब झाली. पण ऑस्टिओपोरोसिस मध्ये मात्र अतिशय जास्त प्रमाणामध्ये हाडं ठिसूळ होतात आणि अवकाळी कधी कधी वाकायची वेळ येते. म्हणजे पूर्वी आपल्याकडे स्त्रिया दिसायच्या 70-80च्या पुढे किंवा जास्तच, त्या 90ला वाकायच्या. हल्ली 70लाच वाकायचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि ह्याला कारण हा ऑस्टिओपोरोसिस आहे. तर ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिस हे दोन आपल्याला बोन डेन्सिटीमुळे कळू शकतं, एक्सरेमुळे कळू शकतं. त्यानंतर सिरम कॅल्शियम, आपण कॅल्शियमचं प्रमाण किती आहे रक्तामध्ये हे सुद्धा आपण पाहू शकतो. तर ह्यामुळे एकूणच आपल्याला परिस्थिती कळते. आपण गरज पडली तर आपण MRI सुद्धा काढू शकतो. लक्षणं मी तुम्हाला सांगितलीच की सांधे दुखतात, सांध्याच्या वेदनादायी हालचाली होतात, आवाज येतात कुरकुर करून. त्याला उपचार अर्थात आधुनिक उपचार पद्धती म्हणजे वेदनाशामक औषधी, कॅल्शियम औषधी किंवा शस्त्रक्रिया. तर ह्या तिन्ही मध्ये फक्त कॅल्शियम आपण देतो संयुक्त उपचार पद्धतीमध्ये. आपण वेदनाशामक औषधींचा कमीत कमी वापर करतो किंवा अजिबातच करत नाही. कारण वेदनाशामक औषधी अशा असतात की ज्या जास्त प्रमाणात घेतल्या गेल्या तर आपल्याला गॅस्ट्रायटिस किंवा अल्सर म्हणजे पोटामध्ये आम्लपित्त होणं किंवा आतड्याला व्रण किंवा भोक पडणं अशासारखी साईड इफेक्ट्स होऊ शकतात जास्त प्रमाणात घेतल्या तर.
आणि त्याचप्रमाणे किडनी फेल्युअर म्हणजे किडनी फेल होणं डायक्लोफेनॅक सोडियम सारखं आहे, तर त्यामुळे किडनी फेल्युअर सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे ह्यांचा अनिर्बंधपणे वापर टाळावा. बरोबर. तर किंवा स्वतःहून सेल्फ मेडिकेशन कॉमन आहे आपल्याकडे. टाळलं आपण जातोच मेडिकलमध्ये आणि सरळ सांगतो माझे सांधे दुखतात मला द्या काय, बरोबर. तर ते काहीतरी काढून देतात, त्याचा अतिरेक होतो. सर आपल्याला प्रश्न आलेला आहे, काशीनाथ प्रश्न विचारतायत अहमदनगर वरून. नमस्कार. हॅलो. हा त्यांना सांगायचं सांगा ना, तुम्ही विचारायचं सांगा ना. हा विचारा, पटकन विचारा प्रश्न. हा आपला प्रश्न सलग विचारा. मी आहे ना काशीनाथ गरुड बोलतोय, केळापूर वरून, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. माझे आहे ना, मला थायरॉइडचा त्रास आहे. आणि बर बोला, पुढे बोला. आणि भूक लागत नाही, झोप कमी येते. बर, आपलं हे वय काय आहे? वय काय आपलं? 60. हा बरं, ठीक आहे, ठेवून द्या फोन. हे बघा, असं आहे की थायरॉइडचा त्रास अशी आपल्याला पाहावं लागेल की काय थायरॉइडचा त्रास किती प्रमाणात आहे. आणि पुरुषांना खास करून थायरॉइड होण्याची शक्यता एक तर खूप कमी असते, आणि झालाच तर कॉम्प्लिकेशन्स काय खूप प्रमाणात होत नाही. तर वृद्धापकाळामुळे किंवा उतार वयामुळे त्यांना भूक लागत नाही आणि झोप येत नाही. खूप कॉमन. छान प्रश्न विचारला असं सांगा असं वाटतं की झोप जर तुम्हाला येत नसेल आणि भूक लागत नसेल तर तुम्ही थोडासा आपला व्यायाम वाढवणे किंवा काही योगासनांचे काही प्रकार आहेत की ज्याच्यामुळे पोटांवर प्रेशर पडतं, जसं हस्तपादासन आहे किंवा पश्चिमोत्तानासन आहे, जर जमलं वज्रासन आहे, ही काही आसनं जर व्यवस्थित केली तर फायदा होतो. पोट जर साफ नाही झालं तरी भूक लागत नाही. सकाळी उठून उशप्पान करणे, म्हणजे रात्री तांब्याच्या भांड्यात कोमट पाणी ठेवून देणे, सकाळी उठल्या उठल्या पिणे, तर त्याच्यामुळे पोट साफ होऊन जातं. आणि मग जर आपण चाललो थोडा वेळ तर मग कडकडून भूक लागते. तर हा एक चांगला उपाय आहे की. आणि तिसरी गोष्ट, समजा तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर गरम दुधात 1 चमचा तूप घालून रात्री जर प्यायलं तर फायदा होऊ शकतो. आणि अर्थातच संयुक्त उपचार पद्धतीमध्ये झोप लागण्यासाठी आपल्याला आवडती, समजा शास्त्रीय संगीत आवडत असेल तर त्यावेळेचे जे राग आहे, जसं बागेश्री आहे किंवा दरबारी आहे, त्यावेळेचे राग आपण जर काही ऐकले त्या काळामध्ये तर तुम्हाला झोप लागण्यासाठी फायदा होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन, म्हणजे त्या काळामध्ये रेकी, ह्या गोष्टींचा आपण फायदा झोप लागण्यासाठी त्या काळामध्ये. योगामध्ये योगनिद्रा किंवा शवासन लिहिलेलं आहे, ते शवासन किंवा योगनिद्रा कोणाकडून शिकून घ्यावी, त्याचाही फायदा होऊ शकतो. सर, आणि थायरॉइडच्या अनुषंगानेच विचारते, आपला संधिवात हा विषय चालू आहे, तर थायरॉइड हे कॅल्शियम मेटाबॉलिझमशी संबंधित असतं, तर मग अशा लोकांना संधिवात होण्याची शक्यता असते का, ज्यांना थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आहेत? मला असं वाटतं थायरॉइड, तू पॅराथायरॉइड बोलतेस. हा, पॅराथायरॉइड नावाच्या ग्लँड्स आहेत, त्याचा कॅल्शियमशी मेटाबॉलिझमशी संबंध आहे. तर पॅराथायरॉइडचं बरोबर आहे तुझं म्हणतं, पॅराथायरॉइडचा हार्मोन आणि कॅल्सिटोनिन हे या दोनमध्ये बॅलन्स असावा लागतो. आणि तो बॅलन्स जर असेल व्यवस्थित तर मग कॅल्शियमचा मेटाबॉलिझम व्यवस्थित चालतो. तर पॅराथायरॉइड हार्मोनचं जी लेवल असते ती आणि कॅल्सिटोनिनची लेवल ही व्यवस्थित असेल तर प्रॉब्लेम येत नाही. थायरॉइड हा जनरल चयापचय क्रिया ही व्यवस्थित आहे की नाही बघतो. मग त्यांची चयापचय क्रिया कधी कधी थायरॉइड कमी असल्यामुळे चयापचय बरोबर नसतो, मग अशा वेळी भूकही लागत नाही आणि तरी वजन वाढतं, असं काहीतरी विचित्र परिस्थिती असते. मग ह्याच्यामध्ये योगासनातल्या जिव्हाबंध, सिंहमुद्रा आणि नस्य आणि ॲक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर मी पाहिलेलं आहे की थायरॉइड 2-3 वर्षात बऱ्याच जणींचे थायरॉइड आपण घालवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जनरली आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये असं म्हणतात की तुमचं थायरॉइड जाऊ शकत नाही, पण असं नाही आहे. जर तुम्ही मनापासून संयुक्त उपचार केले तर थोडा वेळ लागेल, पण निश्चितपणे फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि त्या औषधोपचारावर विश्वास असणं हे फार महत्वाचा तुम्ही मुद्दा सांगितलाय. अण्णासाहेब प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार. बोला. आमच्या आईचं वय 80 वर्ष आहे. हा, तर त्यांची स्मरणशक्ती कमी झालेली आहे, त्यांना घरात असं अस्वस्थ वाटतं, करमत नाही. खूप छान प्रश्न विचारला.
खूप छान प्रश्न विचारला. आपण तिकडे येतच होतो त्याकडे. बोला, अजून काय त्रास होतो? अजून बाकी मग काय नाही. बर, ठेवून द्या. सर्वात महत्वाचे, आत्ता आपण इन्सोमनिया किंवा निद्रानाशाबद्दल बोलतो, जे म्हणजे फार उतार वयात कमी होते झोप, साधारण 4 ते 6 तासच झोप लागते. त्याचप्रमाणे स्मृतीचा भाग आला की बऱ्याच जी रिसेंट मेमरी असते की बाबा काल काय खाल्लं होतं ते आठवत नाही, सकाळी काय खाल्लं होतं आठवत नाही, चष्मा कुठे ठेवला आठवत नाही, ते दादाजी की ऐनक माहिती मामा की ऐनक मामा की ऐनक, की कपाळावर चष्मा असेल तर असे घरभर शोधत बसतील. तर त्याप्रमाणे अशी अवस्था होते. पण जुनी मेमरी मात्र आपली तणक्यात असते, लहानपणच्या गोष्टी आठवतात. असं कधी कधी होऊ शकतं नॉर्मल स्त्री पुरुषांमध्ये उतार वयात. तर ह्याला उपाय एकच आहे, ते म्हणजे ॲलोपॅथीमध्ये स्मृती वाढवणारी औषधं नाही आहेत, पण आपल्या आयुर्वेदामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा अशी बरीच औषधं आहेत की ज्याच्यामुळे स्मृती वाढू शकते. आणि शिरोधारा आणि नस्य ह्या 2 ट्रीटमेंट्स आहेत, ज्या एकूण हे सगळ्याचं कॉम्बिनेशन केलं तर स्मृती निश्चित वाढू शकते. उतार वयातील विविध समस्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. उतार वयातील मधुमेह आणि त्याला होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स विषयी आता जाणून घेऊया. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. उतार वयातील विविध विकारांवर जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा एक फार महत्त्वाचा विकार, मगाशी प्रश्न सुद्धा येऊन गेले या विषयावर, ते म्हणजे मधुमेह. नेमकं मधुमेह म्हणजे काय असतं आणि त्याची लक्षणं काय असतात सर? आता उतार वयात आपण मधुमेह समजतात. जनरली कसं असतं की 2 प्रकारचे मधुमेह आहेत. मधुमेह म्हणजे रक्तातील जी शर्करा असते, साखर, ही प्रमाणाच्या बाहेर वाढते आणि वाढलेलीच राहते, आणि ती जर जास्त काळ वाढलेलीच राहिली तर मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर मधुमेहामध्ये 2 प्रकार, एक टाईप 1 जो लहानपणी होतो आणि एक टाईप 2 ज्याला मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस असं म्हणतात, आणि तो साधारण मध्यम वयामध्ये होतो. मध्यम वयामध्ये जो होणारा डायबिटीस आहे तो उतार वयापर्यंत कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतो. तर कॉम्प्लिकेशन्स वेगवेगळ्या प्रकारची आहेत. इथे थोडं इंग्लिशमध्ये लिहिलेले या स्लाइडमध्ये, तरी पण मी सांगतो की त्याच्यामध्ये डोळ्यांचे आजार, म्हणजे त्याला रेटायनोपॅथी म्हणतात, किंवा अंधत्व सुद्धा येऊ शकतं. न्यूरोपॅथी म्हणजे जसं मगाशी विचारलं तर पायाला मुंग्या येतात किंवा पाय जळजळतात. नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीचे विकार होतात. चौथं म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज किंवा हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे मधुमेहामध्ये 2 ते 3 पट नॉर्मल माणसापेक्षा हार्ट डिसीज होण्याची शक्यता असते. आणि ॲम्प्युटेशन म्हणजे कसं की रक्तवाहिन्या असतात, ज्या आर्टरीज ज्याला आपण म्हणतो नीला, त्यांचा सप्लाय म्हणजे रक्ताभिसरण पायाकडे नीट व्यवस्थित होत नाही. मग असं रक्ताभिसरण होत नाही, मग तिथपर्यंत रक्तपुरवठा न पोचल्यामुळे एखाद्या अंगठ्याचं किंवा पायाचं गँग्रीन म्हणजे होण्याची शक्यता असतो. तो पाय सुकून जातो आणि मग तो पुढे कापावा लागतो. इतके वाईट परिणाम आपल्याला मधुमेहाचे उतार वयात भोगावे लागतात. तर हीच पुढची जी स्लाइड आहे तेच सांगते की हृदयाघात होऊ शकतो, किडनीची अकार्यक्षमता, नाड्यांची संवेदना, डोळ्यांच्या रक्तवाहिन्या नाजूक होणे, दृष्टी कमी होणे, दृष्टी जाणे, मेंदूस रक्तपुरवठा अपुरा होणे, मधुमेहामुळे होणारी लैंगिक समस्या. आता आपल्याकडे फार गृहीत धरलं जातं की उतारवय आलं किंवा काय की लैंगिक आरोग्याची काय गरज आहे किंवा लैंगिक कार्यक्षमतेची काय गरज आहे, पण असं नसतं. खास करून पुरुषांमध्ये एक 70पर्यंत त्यांचा अँड्रोपॉज येत नाही, आणि मग त्यांचा एक लैंगिक इच्छा ही 70पर्यंत बऱ्याच पुरुषांची लैंगिक इच्छा असते, आणि मग अशा वेळी मधुमेह झाला तर त्यांची लैंगिक इच्छा कमी होते आणि लैंगिक कार्यक्षमता कमी होते. तर अशा वेळी मग त्यांना कुठेतरी कमतरता वाटायला लागते स्वतःमध्ये, आणि त्याचा त्रास त्यांना होऊ शकतो. त्यामुळे उतार वयातल्या लैंगिक आरोग्याकडे सुद्धा आपण नीट पाहिलं पाहिजे. आणि स्त्रियांमध्ये खास करून लैंगिक काय होतं की मेनोपॉज नंतर त्यांचं जे लैंगिक इच्छा असते ती कदाचित तशीच राहील किंवा कधी कधी काही स्त्रियांमध्ये वाढते सुद्धा, पण त्यानंतर जे जशी पुरुषांमध्ये ताठरता कमी होते तसं योनी द्राव
जो सुकून जातो, कमी होतो, किंवा योनी द्रावाचं प्रमाण किंवा स्रावाचं प्रमाण कमी होतं, तर ह्यावेळी मग संभोग थोडासा पेनफुल किंवा दुःखदायी वेदनादायक असू शकतो. तर त्यावेळी त्यांचं काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं असतं. तर हे काउन्सिलिंग करण्यासाठी डॉक्टर खूप महत्त्वाचे असतात. त्यांनी जरूर त्यावेळी काउन्सिलिंग करावं. सर, मधुमेह आणि संधिवात तसंच उतार वयामध्ये म्हणजे साधारण एक 60 नंतर आपल्याला बहिरेपणा येणं, म्हणजे हळूहळू थोडीशी श्रवणशक्ती कमी होणं, असे समस्या सुरू होतात. तर ह्यावर काही उपाय असतो का? एकूणच बघ ना, मग अशी मी काय सांगितलं, मज्जासंस्था ही ह्याचं डिजनरेशन सुरू होतं. आणि मज्जासंस्था ही असं आहे की डिजनरेट झाली की रिजनरेट होत नाही. म्हणजे ही एकच संस्था आपल्या इथे अशी आहे की ज्याच्यामध्ये रिजनरेशन होण्याची शक्यता नील असते. पण तरी आत्ताचं संशोधन सांगतंय की आयुर्वेदामध्ये काही वनस्पती जसं अश्वगंधा आहेत की ज्याच्यामुळे रिजनरेशन काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे एकूणच कार्यक्षमता कमी झाल्यामुळे मध्यकर्णातली हाडं ही जर झिजली तर तुम्हाला आलेला आवाज हा व्यवस्थित ऐकू येत नाही. ॲम्प्लिफिकेशन त्याला म्हणतात ना, ते होत नाही. त्यामुळे मग काय काय असं हात आपण ते सारखे वृद्ध आपलं उतार वयानंतर असं विचारत राहतात तुम्हाला की तुम्हाला ऐक. त्याची कारणं बरीच आहेत. मधुमेह वगैरे आहे, अनुवंशिकता आहे, मोठ्या आवाजाचा संपर्क आहे, बरेच कारण आहेत ते बहिरेपणा. सर, मला एक प्रश्न आलेला आहे अहमदनगरवरून. श्रीधर प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो, माझं आहे ना वय आहे ना 50 वर्षाचं वय आहे. बर. माझ्या हातापायाचे हाड आहे ना असे उठणे बसताना वाजते कडकड असे, आणि झोप येत नाही असं. बर. याच्यात आपण काय सांगू शकता असं? बरं, ठीक आहे, ठेवून द्या. मग अशी सांगितल्याप्रमाणे यांना संधिवात झालेला आहे, लवकरच झालाय. अनफॉर्च्युनेटली कधी कधी काय होतं, शेती काम खूप जास्त प्रमाणात केलं आणि त्या प्रमाणात दूध तूप शरीरात गेलं नाही की तरी देखील हाडांमध्ये ठिसूळपणा येऊ शकतो. आणि अशा वेळी आपण जरा तपासण्या करून पाहूया की संधिवात किती प्रमाणात आहे, कॅल्शियमचं प्रमाण किती आहे, बोन डेन्सिटी किती आहे. त्यानुसार अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती, आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढवणे, जसं सोयाबीन आहे, त्याच्यानंतर सुकामेवा आहे, त्याच्यानंतर नाचणी आहे. मग अशी तू नाचणीबद्दल बोललीस, तर नाचणीचं सत्व रोजच्या रोज घेणं, ह्या गोष्टी जर केल्या. सूर्यप्रकाश तर त्यांना मिळत असतोच, त्यांच्याकडे सूर्यप्रकाश आहे, तर तो काही प्रश्न नाही. पण इतर आहारामध्ये नियोजन केलं आणि त्यांना जर ट्रीटमेंट दिल्या तर त्यांचा हा प्रॉब्लेम नष्ट होईल, कारण त्याचं वय कमी आहे. सर, आणि आपण जेव्हा बघितलं की बहिरेपणाची कारणं बघितली, लक्षणं, तपासणी आणि उपचार काय असतात? आता लक्षणं आपण बघतो की जास्त आवाज ऐकण्यास त्रास होतो, ऐकू न येण्यामुळे माणसाची चिडचिड होते, व्यक्तीचं बोलणं समजत नाही आणि आपण सुद्धा मोठ्या मोठ्याने बोलतो. आपल्याला ऐकू नाही आलं की आपण जोर जोरात बोलतो, कारण आपलंच बोलणं आपल्याला ऐकू येत नाही. हा एक प्रॉब्लेम असतो. तर ऑडिओग्राम हा एक आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की किती लेवलपर्यंत आपल्याला ऐकू येते. दुसरं ऑटोस्कोपी, म्हणजे आतमध्ये कानचे स्कोपी करणं, आत तपासणे. तर ह्याला उपचार, आधुनिक उपचार आहेत. श्रवण यंत्र किंवा आपण ओठाच्या हालचालीतून समजायचा प्रयत्न करतो भाषा, किंवा कॉक्लिअर इम्प्लांट ही काय मोठ्या प्रमाणावर ट्रीटमेंट करायला हवी असं मला वाटत नाही. बरोबर ट्रीटमेंट माझ्या मते कर्णपुरण, ॲक्युपंक्चर ही 2 ट्रीटमेंट्स आहेत, आणि नस्य, ही 3 ट्रीटमेंट्स आहेत. ही ज्या ट्रीटमेंट्स आपण जर केल्या व्यवस्थित तर बहिरेपणा आटोक्यात राहू शकतो. सर, आणि ॲक्युपंक्चर मध्ये काही कानाला लावायचे काही बिंदू असतात? हो, आता कसं असतं की बॉडी ॲक्युपंक्चर हा एक भाग आहे, पण इतरही ॲक्युपंक्चरचे काही प्रकार आहेत. अच्छा. त्यामध्ये ऑरिक्युलोपंक्चर आहे, नेझल ॲक्युपंक्चर आहे, स्काल्प ॲक्युपंक्चर आहे, असे विविध प्रकारचे त्याचे प्रकार आहेत. तर त्यापैकी पुढे सुजोग सुद्धा आहे, 6 की थेरपी, अशा बऱ्याच थेरपीज ह्या ॲडव्हान्स्ड ॲक्युपंक्चर असं म्हणतात. त्यापैकी कानामध्ये काही पॉइंट्स आहेत की जे पॉइंट्स आपण देऊ शकतो की ज्याच्यामुळे हे कानाचे जे रोग आहेत, बहिरेपणा, हा कमी होऊ शकतो. आणि सर, उतार वयामध्ये अजून एक समस्या असते, म्हणजे त्वचा ड्राय होत असते, सुरकुतलेली होत असते, अनेक त्वचा विकार आणि जुनाट आणि चिरकालीन त्वचा विकार होत असतात. ह्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. कसं असतं की त्वचा सुरकुतते कारण तैलग्रंथी कमी होतात, सुकं होऊन जातात, वात वाढल्यामुळे. वात जिथे असतो तिकडे सुकेपणा असतो किंवा शुष्कता असते.
तर हालचाली कमी झाल्यामुळे एका जागेवरच्या त्वचेचा ताण वाढतो, प्रतिकारशक्ती कमी होते, पुन्हा कधी कधी मधुमेह असतो, हृदयरोग, यकृताचे विकार वगैरे वगैरे बरेच असतात. या सगळ्यामुळे त्वचा रोग होऊ शकतात. त्यापैकी कॉमनेस्ट आहे की जसं सांगितलं एक्झिमा हा सगळ्यात कॉमनेस्ट आहे की एक्झिमा हा पुन्हा सर्क्युलेशन न झाल्यामुळे होणारे विकार, जसं व्हेरिकोस वेन्स हा किंवा व्हेरिकोज अल्सर्स किंवा काळपटपणा येणे खाली पायांना, हे पिगमेंटेशन होणं हे खूप कॉमन आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की शुष्कता कमी होईल, स्निग्धता वाढेल असा आहार देणे, म्हणजे गाईचा तुपाचा प्रयोग न घाबरता करणे आणि सुकामेवा, बदाम, पिस्ते किंवा मनुके वगैरे ह्यांचं प्रमाण वाढवणे. आणि जर आपण बारीक असू तर बिनधास्त स्निग्ध पदार्थ आपण खाऊ शकतो न घाबरता, कोलेस्ट्रॉलला अजिबात न घाबरता आपण खाऊ शकतो. जर तुमचं वजन नियंत्रित असेल आणि शरीर बारीक असेल तर तुम्ही जरूर स्निग्धता वाढवू शकता, आपल्या आहारामधली फॅट्स वाढवू शकता. त्याचं तुम्हाला दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणात वाढवू शकता, ज्याच्यामुळे एकूणच स्निग्धता वाढते. आपल्याला सुधा यांचा प्रश्न आहे भिवंडीवरून, शुभा यांचा प्रश्न आहे भिवंडीवरून. नमस्कार. हा बोला, विचारा. प्रश्न असा आहे सुभाबाई गोटकर, आमचे मिस्टर आहेत ना, त्यांना ना संडासला साफ होत नाही, मानेचा शिरा, हातपाय दुखतात, पोट जाम नुसतं, उठायला गेलं का तकलीफ होते. बर, तर वय काय त्यांचं? 55. बर, ठीक ठीक, हरकत नाही. आपल्याला शोधून काढावं लागेल की त्यांना बद्धकोष्ठता आहे. तर पण ही बद्धकोष्ठता अनेक वेळेला उतार वयामध्ये जास्त बघायला आपल्याला मिळते. शुष्कता, आपण एकूणच शरीरामध्ये स्निग्धता कमी झाली, शुष्कता वाढली की आपलं क्रूर कोष्ठ होतं. म्हणजे कोष्ठ जे असतं किंवा कोठा जो असतो तो क्रूर होतो, म्हणजे तो सुका होतो. आणि जोपर्यंत स्निग्धता असते तोपर्यंत आपल्याला स्मूथली किंवा ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्या विष्ठेमध्ये जास्त असतं, पण तेच उतार वयामध्ये ते कमी होतं. आणि म्हणूनच भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे किंवा उषपान त्यांनी करायला पाहिजे. आपण त्यांना विरेचन देऊ आणि मात्राबस्ती देऊ. तर ह्या दोन गोष्टीमुळे त्या तिकडची स्निग्धता वाढेल. आहारामध्ये बदल सुचवू, त्यांच्या आहारामध्ये स्निग्धता, मनुके वगैरे, त्यांना काळ्या मनुकांचा प्रयोग खूप चांगला असतो. गरम पाणी प्यायला सांगू. कधी गरज पडली तर अर्धा चमचा 1 चमचा एरंडेल गरम पाण्यातनं तुम्ही रात्री घेऊ शकता, चपातीला लावून खाऊ शकता. ह्या गोष्टीमुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या त्रास त्यांचे कमी होतील. आणि आहाराची त्यांना जर आपण नीट माहिती दिली, त्यांचा आहार समजून, तर आहारामध्ये फायबर्स कसे वाढतील किंवा जास्त प्रमाणात पालेभाज्या त्यांनी खायला पाहिजे किंवा फळं खायला पाहिजे, ह्याचं आपण नीट त्यांना काउन्सिलिंग केलं, समुपदेशन केलं आहाराचं, तर त्यांचा हा त्रास दूर होईल. वृद्धापकाळामध्ये एक फार मोठी समस्या असते ती म्हणजे एकटेपणाची. आणि हे एकटेपण मनाला खायला उठणारं असतं. ह्यामुळे सुद्धा अनेक मानसिक विकार ह्या वयामध्ये होऊ शकतात. या विषयावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे उतार वयातील विकार आणि संयुक्त उपचार. आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार. सहभाग डॉक्टर प्रदीप पवार. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे स्तनाचा व गर्भाशयाचा कॅन्सर आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2017 रात्री 8:30 वाजता. विषय आहे हृदयरुग्णांना दिलासा, स्टेंटच्या किमती कमी. सहभाग डॉक्टर अनिल पोद्दार. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारून कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचं संकेतस्थळ आहे hello.drDKMumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर तुमचे प्रश्न आम्हाला आले तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो. अन्यथा तुमच्या प्रश्नाला आम्ही ईमेलद्वारे जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
सर, जेव्हा आपण आज आता एका पूर्ण गंभीर विषयाकडे वळतोय, आज आपल्याला अनेक वेळेला बघायला मिळतं, विशेषतः काही सिटीजमध्ये, की मुलं मुली परदेशी आहेत आणि जोडपं इथे एकटं राहतंय. ह्या एकटेपणामुळे सुद्धा अनेक वेळेला औदासिन्य येऊन अनेक वेळेला मानसिक विकार होऊ शकतात का? हो, अगदी प्रश्नच नाही. आणि दुसरं म्हणजे काय असतं की म्हातारपणी एकटं जर समजा एक जोडीदार गेला असेल तर करण्यासारखं काहीच उरत नाही. आणि मुंबईसारख्या फ्लॅट संस्कृतीमध्ये मग काय होतं, एक घर खायला उठतं, मग काय करावं असं समजत नाही. आणि सतत मग जुने विचार, वाईट विचार मनात येत राहतात की मी काय केलं आयुष्यामध्ये, कसं केलं काय. मग तेच त्याच्यामुळेच औदासिन्य. एक गाणं मला सुंदर गाणं आहे, ते मला आठवतं पूर्वी रागातलं, त्यातलं कडव्यापासून सुरुवात करतो. तेव्हा आपल्याला वृद्धापकडे वाटत, बालपण उतू गेले अन तारुण्य नासले, वार्धक्य जाहले उरलो बंदी असा, मी दया घना का तुटले चिमणे घरटे, उरलो बंदी असा, मी दया घना. फार निद्रा म्हणजे आपण म्हणतो की थोडं नैराश्याकडे नेणारच थोडंसं आपल्याला वातावरण पण झालेलं असतं त्यावेळेला, नाही का, त्या काळामध्ये. आणि त्यामुळे कसं की हल्लीचं दिवसेंदिवस शहरामध्ये सिनियर सिटीजन्स तरुणांपासून तुटायला लागलेत. एकटपणा, त्याच्यामुळे मानसिक विकार म्हणजे चिंता, ताणतणाव, कधी कधी मेंदूचा क्षय झालेला असतो, मेंदूचा आघात झालेला असता, कधी आर्थिक अस्थिरता असते, किंवा एक परावलंबन असतं, कुठचं तरी कॉम्प्लिकेशन झालेलं असतं, रोग, आणि आपलीच नातेवाईक आपल्याकडे लक्ष देत नसतात किंवा तुटून गेलेले असतात नातेवाईकांना, किंवा वृद्धाश्रमात राहत असतात. तर त्यामुळे नैराश्य म्हणजे डिप्रेशन किंवा अतिचिंता, सतत काळजी करणे. आता अमेरिकेत मुलगा असेल तर तो रोज फोन करणार नाही, आठवड्यातनं एखादा वेळ करेल. मग ते आठवडाभर त्याची चिंता, किंवा नातवंडांची चिंता, कधी बघणार आपण त्यांना. पुन्हा स्मृतिभ्रंशाबद्दल आपण बोललो, आपल्याला काही आठवत नाही गोष्टी. त्यामुळे अशा वेळी कोणीतरी काळजी घेणारा आपल्या जवळ हवं असतं, कोणाशी तरी आपल्याला संवाद साधावासा वाटत असतो, पण ते अवेलेबल नसतात. मग मानसिक उन्माद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वृद्धांना किंवा उतारवयात होऊ शकतात. तर ह्या दृष्टीने आपल्याला मानसिक आरोग्य त्यांचं, ह्या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे. तर त्याला उपचार, आधुनिक उपचार पद्धतीमध्ये म्हणजे काउन्सिलिंग किंवा समुपदेशन केलं जातं, किंवा मानसोपचार, त्यांना मग औषधं, झोपेच्या गोळ्या द्यायला लागतात, किंवा इतर काही औषधी द्यायला लागतात. किंवा निदान मला असं वाटतं की जे त्यांना रोग झालेत त्याची जी कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत ह्या दृष्टीने त्यांचं समुपदेशन, आरोग्यविषयक त्यांचं मार्गदर्शन सातत्याने झालं पाहिजे. जर त्यांना सातत्यानं त्यांच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केलं गेलं तर बरेचसे जे भौतिक आजार आहेत, फिजिकल आजार आहेत, ते आटोक्यात राहतील. आणि फिजिकल आजार जर आटोक्यात राहिली तर परावलंबत्व होणार नाही. कारण बरेचसे जे सिनियर सिटीजन्स असतात उतार वयातील, ते माझ्याकडे येतात आणि मला सांगतात, डॉक्टर काही पण करा, पण मला आयुष्यामध्ये पुढे कोणावर अवलंबून राहायचं नाही आहे. म्हणून काळजी करू नका, संयुक्त उपचार पद्धती तुमच्या मदतीला आहे, आणि आपण तुम्ही कधी कायम तुमच्या पायावरच उभ्या राहाल याच्यासाठी प्रयत्न करू. निश्चित एक अतिशय आशेचा किरण मला वाटतं की ही संयुक्त उपचार पद्धती आहे. आपल्याला एक मध्य प्रदेशवरून फोन आलेला आहे. सुरेश प्रश्न विचारतायत. नमस्कार. हा बोला. हा बोला. हॅलो. हा विचारा. हॅलो. हॅलो. हा काय डॉक्टर साहेब, ते काय हातपायाचा फार त्रास होतोय, मला चालता येत नाही, उभं राहिलं जमत नाही. वय माझं 63 वर्ष आहे. बर बर. प्रश्न कळला का? हो, हातपायाचा त्रास होतोय, चालायला त्रास होतोय त्यांना.
आपल्याला शोधून काढायला लागेल. त्यांनी नेमका तो त्यांचा रोग आपल्याला सांगितलेला नाहीये, तर आपण इन्व्हेस्टिगेट करू की काय त्यांचा रोग आहे, की गुडघे दुखतायत का, कमरेमध्ये डिजनरेशन झालंय, मणक्यांचं डिजनरेशन झालंय. तर अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती, पिंडस्वेद अशासारख्या ट्रीटमेंट्सने आपण निश्चित त्यांना फायदा करू शकतो. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये बघा विविध प्रकारच्या उपचार पद्धती आहेत, जसं बस्ती आहे, ॲक्युपंक्चर आहे, फिजिओथेरपी आहे, पिंडस्वेद आहे, नस्य आहे, रक्तमोक्षण आहे, शिरोधार आहे. या सर्व उपचार पद्धती आपल्याला फार उपयोगी पडणार आहेत उतार वयामध्ये. तर ही वाताची सर्वश्रेष्ठ चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा. कुठचाही वातवृद्धी झालं असेल, हाडांची अतिरिक्त झीज झाली असेल तर सांध्यांचे वंगण वाढवणे, हाडांची झीज भरणे, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला औषधी बस्ती, तुपाचा बस्ती, दुधाचा बस्ती अशा बऱ्याच प्रकारचे बस्तींचा अवलंब करता येतो. तिसरा म्हणजे सर्वात महत्त्वाचा, लोकांना माहीत असेल, ऐकून असेल की कायाकल्प, की ही चिकित्सा पद्धती की जी वयानुसार होणारे शारीरिक बदल थांबवून शरीरातील उतिका पुनर्जीवित करते. म्हणजे काय, तर चवन ऋषींनी जसं तारुण्य मिळवलं होतं, तर त्यातला मिथिकल भाग आपण सोडून देऊया अतिशयोक्तीचा, पण आपण आपलं तारुण्य राखू शकतो. आणि राखण्यासाठी च्यवनप्राश नावाचं काहीतरी निर्माण केलं, पण च्यवनप्राश हा योग्य तुम्हाला काळी घ्यावा लागतो आणि योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावा लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे पंचकर्मानुसार शरीर शुद्धीकरण करणं आणि रसायन चिकित्सा. पुरुषांसाठी वाजीकरण चिकित्सा, रसायन चिकित्सा ह्या गोष्टी खूप आता ह्याच्यामध्ये रसायन चिकित्सामध्ये काय होतं, ही दीर्घायुष्य मिळवणारी चिकित्सा आहे. ह्यात प्रतिकार शक्ती वाढते, ओज वृद्धी होते, आरोग्य व दीर्घायुष्य, मानसिक स्वास्थ्य वाढतं. ह्या गोष्टी रसायन चिकित्सेने होऊ शकतात. ह्या रसायन रस अस्थि स्रोतस शरीराचे पोषण होऊ शकतं. जरानाश, व्याधीनाश, मेधावृद्धी अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे पुनर्जीवन होतं शरीराचं. म्हणजे 80चा आपण 18 पर्यंत क्लॉक टर्न नक्कीच करू शकतो रसायन चिकित्सेने. मनाने आणि शरीराने बऱ्याच अंशी तरुण राहू शकतो. कार्यक्रम असा चालू ठेवणार आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं घोषित करण्याची. दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते नावे खालीलप्रमाणे. प्रथम बक्षीस स्वाती अशोक गांकुर्डे, कल्याण. द्वितीय बक्षीस शारदा वसंत कटार नवरे, अंबरनाथ. तृतीय बक्षीस राजेंद्र रामदास चौधरी, नाशिक. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे, उतार वयातील उपचारांवर कोणती उपचार पद्धती उपयोगात येते? पर्याय क्रमांक 1 संयुक्त उपचार, पर्याय क्रमांक 2 ॲक्युपंक्चर, पर्याय क्रमांक 3 रंगोपचार. SMS साठी दूरध्वनी क्रमांक 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2017 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. याच कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क करू शकता. आमचा ईमेल आहे hello.drdkmumbai@gmail.com. www.facebook.com/gdsahyadrain वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता.
उतार वयातील विविध विकार खूप मोठा स्पेक्ट्रम आहे, अनेक विषय आहे ह्याच्यामध्ये, बरेच विषय आपले सांगायचे राहून गेलेले आहेत. तरी थोडक्यात आपण सरांकडून काही प्रश्नांची उत्तरं घेऊया. सर, उतार वयातील हृदय विकारांमध्ये संयुक्त उपचार उपयुक्त हो, आहेत का? हृदय बस्ती उपयोगी पडते. पार्किन्सन्स व्याधीमध्ये उपयुक्त आहे का? अतिशय उपयुक्त. ॲक्युपंक्चर आणि बस्ती उपयोगी पडते. अल्झायमर्स सारख्या विकारांमध्ये संयुक्त उपचार, शिरोधारा, नस्य आणि काही औषधं उपयोगी पडतात. पॅरालिसिस सारख्या व्याधींमध्ये संयुक्त उपचार, पिंडस्वद, अंतर्गत बस्ती आणि ॲक्युपंक्चर उपयोगी. निश्चितच. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश एक फार महत्वाची व्याधी राहून गेली, म्हणजे प्रोस्टेट वाढल्यानंतर सुद्धा उत्तर बस्तीचा फायदा होतो हे सांगायचं. दुसरी गोष्ट, उतार वय आलं म्हणजे निराशावादी होऊ नये आणि संयुक्त उपचार पद्धतीचा अवलंब करून तज्ज्ञांच्या साह्याने विचारून घ्या की काय खावं काय खाऊ नये, आणि रेग्युलर पंचकर्म करून रेग्युलर जर योग साधना केलीत, कोणाकडून रेकी शिकून घेतलात, योग साधना केली तर तुम्हाला फायदा होईल. हसणं खिदळणं बंद केलं म्हणजेच हसणं खिदळणं हे वृद्धापकाळामुळे बंद होत नाही, तर हसणं खिदळणं बंद केलं तर वृद्धापकाळ नक्की येऊ शकतो. त्यामुळेच नेहमी सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. या जगण्यावर आपण शतदा प्रेम केलं पाहिजे. या जगण्यावर, या जीवनावर शतदा प्रेम करावे, आणि त्यामुळेच उतार वयातील विविध आजारांवर आपण आटोक्यात ठेवू शकतो. आणि व्याधी झालेच किंवा होऊ नये तर संयुक्त उपचार पद्धती नेहमीच आपल्या मदतीला आहे, हा विश्वास आज निर्माण झालेला आहे. डॉक्टर अनिल पाटील, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शनतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.